नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता चौथीमधील परिसर अभ्यास या विषयातील पहिल्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. धड्याचं नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम. तुम्ही कुत्र्याची पिल्ले पाहिलेली आहेत का? कुत्र्याची पिल्लं आणि त्यांची आई यांच्यामध्ये सारखेपणा असतो का? बरोबर, सारखेपणा असतो त्यांच्यामध्ये. कुत्र्याच्या पिल्लासारखीच कुत्र्याची आई दिसते. तुम्ही फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेलं फुलपाखरू पाहिलेलं आहे का? कदाचित तुम्ही ते पाहिलेलं नसेल, परंतु फुलपाखरू आणि फुलपाखराच्या अंड्यातून बाहेर पडलेली अळी यांच्यामध्ये साम्य नसतं. कोंबडी अंडी घालते व त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात. मांजरीचं पिल्लू अंड्यातून बाहेर पडतं का? नाही. शेळीचं पिल्लू, त्याला आपण करडू असं म्हणतो, शेळीचं पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी या दोघांचा फरक दिसत नाही. तसंच मांजराचं पिल्लू आणि मोठं मांजर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही फारसा फरक दिसत नाही. मांजराचं पिल्लू आईच्या पोटामध्ये वाढतं आणि आईच्या पोटातूनच त्याचा जन्म होतो. म्हणजे हे प्राणी अंडी घालत नाहीत. म्हणजे शेळी, मांजर हे जे प्राणी आहेत हे अंडी घालत नाहीत. यांच्या पिलांचा जन्म आईच्या पोटामधून होतो. पण काही प्राणी अंडी घालतात. कोणकोणते प्राणी अंडी घालतात माहिती आहे का तुम्हाला? मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेंडूक, साप, पक्षी हे सगळे काय करतात? अंडी घालतात. आता यापैकी काही प्राण्यांची अंडी आपल्याला दिसतात, तर काही प्राण्यांची अंडी आपल्याला पाहता येत नाहीत, कारण ते आकारानं खूपच लहान असतात. ते आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत, म्हणून आपल्या लक्षात येत नाही की ही अंडी घालतात का पिलांना जन्म देतात. परंतु कोंबडी अंडी घालते हे सगळ्यांना माहिती आहे, कारण कोंबडीची अंडी ही आपल्याला सहज दिसतील एवढी मोठी असतात. मग कोंबडी अंडी घालते. कोंबडीनं अंडी घातल्यानंतर त्या अंड्यातून पिलांना बाहेर येण्यासाठी अंड्यावर बसते म्हणजे काय करते? तर आपल्या शरीराची जी ऊब आहे ती ऊब त्या अंड्यांना देते. त्यामुळं त्या अंड्यामध्ये पिलांची वाढ होते. ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर बसते त्यावेळेस त्याला अंडी उबवणे असं म्हणतात. ज्यावेळेस कोंबडी अंडे उबवत असते त्यावेळेस तुम्ही कधी त्या कोंबडीच्या जवळ गेलात का? जर तुम्ही अंडे उबवणाऱ्या कोंबडीच्या जवळ गेलात तर ती कोंबडी फार आक्रमक होते आणि तुमच्या अंगावर धावून येते. असं का होतं? तर तिला वाटतं की तुम्ही तिची अंडी घेणार, म्हणून ती काय करते? अंड्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. म्हणून कधीही ज्यावेळेस कोंबडी अंड्यावर बसलेली असते त्यावेळेस कोंबडीच्या जवळ कधीही जायचं नाही. कोंबडी अंड्यावर बसल्यानंतर अंड्यामध्ये पिलांची हळूहळू वाढ होत असते. ज्यावेळेस पिलांची पूर्ण वाढ होते त्यावेळेस पिलं आतूनच अंड्याचं कवच फोडतात आणि मग ती बाहेर येतात. अशा पद्धतीनं कोंबडीच्या पिलांचा अंड्यांमधून जन्म होतो. कोंबडीच्या पिलांचा जन्म झाल्यानंतर कोंबडी त्या पिलांना त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांचं संरक्षण करते, त्यांचं संगोपन करते. त्यांना मोठी होईपर्यंत कोंबडी त्या पिलांची काळजी घेते. मग आता मला सांगा, कोंबडीची पिलं आणि कोंबडी यांच्यामध्ये काही सारखेपणा आहे का? आहे. कोंबडीची पिलं ही कोंबडीसारखीच दिसतात. फक्त फरक एवढाच असतो की कोंबडी मोठी असते आणि पिलं लहान असतात. बाकी मात्र पिलं आणि कोंबडी दोघेही सारखीच दिसतात. आता आपण रूपांतरण म्हणजे काय ते पाहूत.
शेळीचं पिल्लू, काय म्हणायचं शेळीच्या पिल्ल्याला? करडू. आणि शेळी यांच्यामध्ये सारखेपणा आहे. कोंबडीचं पिल्लू आणि कोंबडी यांच्यामध्ये सुद्धा सारखेपणा आहे. परंतु फुलपाखराची अळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूप फरक आहे. पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेली प्राणी, पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपामध्ये लक्षात येण्याजोगा जो फरक आहे, त्याच फरकाला रूपांतरण असं म्हणतात. आपण फुलपाखरांबद्दल माहिती पाहूता. फुलपाखरांमध्ये हे रूपांतरण होत असतं. आपल्याकडं मांजर, शेळी, कोंबडी यांच्यामध्ये आणि त्यांच्या पिलांमध्ये रूपांतराची ही क्रिया होत नसते, परंतु फुलपाखरांमध्ये मात्र रूपांतरण होत असतं. आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं उडताना पाहिलेली आहेत. ते आपल्या परिसराचा एक हिस्साच आहे. फुलपाखरांचं जीवन हे फुलांच्या सानिध्यामध्ये जातं. ज्यावेळेस फुलपाखरांची वाढ होत असते त्यावेळेस त्यांची 4 अवस्था आहेत. म्हणजे फुलपाखरू सुरुवातीला अंडी घालतं, अंड्यांमधून अळी बाहेर पडते, अळीच्या नंतर कोशामध्ये रूपांतर होतं आणि नंतर प्रौढ अवस्थेमध्ये. म्हणजे थोडक्यात फुलपाखराची वाढ होण्याच्या मुख्य 4 अवस्था आहेत. ते अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अवस्था, या 4 मुख्य अवस्था मानल्या जातात. आपण या ठिकाणी एक बिबळ्या कडवा नावाचं फुलपाखरू उदाहरणासाठी घेऊ. हे फुलपाखरू आपल्याकडे जास्त पाहायला मिळतं बघा. मग हे फुलपाखरू रूपांतरण कसं करतं, फुलपाखराच्या पिलांचा जन्म कसा होतो हे आपण पाहूया. बिबळ्या कडवा नावाचं हे जे फुलपाखरू आहे, या फुलपाखराची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. रुई माहिती आहे तुम्हाला? रुईला आपण रुचिक असं सुद्धा म्हणतो. या रुचकीच्या पानावर बारीक 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 आपल्या डोळ्यांना दिसणार नाहीत अशी सूक्ष्म अंडी बिबळ्या कडव्या फुलपाखराची मादीही घालत असते. अंडी घातल्यानंतर 6 ते 8 दिवसांनी त्या अंड्यांमधून एक अळी बाहेर पडते. या अंड्यांमधून बाहेर पडलेली जी अळी आहे, याच अळीला सुरवंट असं म्हणतात. सुरवंट कशाला म्हणायचं? फुलपाखराच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीला सुरवंट असं म्हणतात. ज्यावेळेस हा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो त्यावेळेस त्याला खूप भूक लागलेली असते. मग तो काय करतो? ज्या पानावर अंडे होते त्या अंड्यातून तो बाहेर आला की तेच पान खात सुटतो. त्याची पान खाण्याची गती एवढी जलद असते की एक पान संपले की दुसरं, दुसरं संपले की तिसरं, अशा वेळेत तो पानं कुरतडायला सुरुवात करतो. म्हणजे त्याचा खाण्याचा वेग हा प्रचंड आहे. हा सुरवंट सतत पान खात असल्यामुळं त्याच्या शरीराची वाढ होते. शरीराची वाढ झाल्यानंतर त्याच्या शरीरावर जी जुनी कातडी असते ती कातडी त्याला कमी पडते. मग हळूहळू काय होतं? तो ती जुनी कातडी सोडून देतो आणि नवीन कात धारण करतो. जुनी कात टाकून देणे आणि नवीन कात धारण करणे यालाच कात टाकणे असं म्हणतात. मग तो काय करतो? जुनी कात टाकून देतो आणि नवीन कात धारण करतो. नंतर पुन्हा आणखीन तो पानं खाण्याचा सपाटा चालूच ठेवतो. अशा पद्धतीनं दर 2 ते 2.5 दिवसांनी हा सुरवंट आपली कात टाकून देण्याचं काम करतो. म्हणजे दर 2 ते 2.5 दिवसांनी त्याच्या शरीराची वाढ होत असते. मग किती दिवस ही त्याची अवस्था राहत असते? तो 4 ते 5 वेळा आपली कात काढून टाकतो. ज्यावेळेस
सुरवंट 10 ते 12 दिवसाचा होतो त्यावेळेस तो काय करतो, पुढच्या अवस्थेमध्ये जातो. म्हणजे त्याची पहिली अवस्था होती अंड्याची, अंड्यातून दुसरी अवस्था आली सुरवंटाची, आता तो तिसऱ्या अवस्थेमध्ये जातो. सुरवंट अवस्थेत असताना काय होतं की त्याच्या खालच्या ओठामधून एक बारीक रेशमासारखा धागा बाहेर पडतो आणि हा धागा तो आपल्या शरीराभोवती गुंडाळतो, रीळला गुंडाळला जातो तसं. आणि यामुळं काय होतं, त्याच्या शरीराभोवती एक आवरण तयार होतं. मग त्याच्या शरीराभोवती हे तयार झालेलं जे आवरण आहे, याच आवरणाला कोश असं म्हणतात. याच आवरणाला काय म्हणायचं, कोश असं म्हणायचं. ही जी अवस्था आहे याच अवस्थेला कोश अवस्था असं म्हणतात. ही त्याची तिसरी अवस्था. मग या कोश अवस्थेमध्ये काय होतं, या कोशाच्या आतमध्ये बिबळ्या कडवा 11 ते 12 दिवस राहतो. या काळामध्ये तो अन्न पाणी खात नाही, परंतु त्याच्या शरीराची वाढ होत असते. त्याला पंख फुटतात, पाय फुटतात. ज्यावेळेस या बिबळ्या कडव्याची पूर्ण वाढ होते त्यावेळेस तो कोशातून बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर त्याला आकर्षक पंख फुटलेले असतात आणि मग तो इकडून तिकडे तिकडून इकडे फुलांवर उडताना आपल्याला दिसतो. ही त्याची शेवटची अवस्था. याच अवस्थेला प्रौढ अवस्था असे म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने बिबळ्या कडवा हा अंडी, सुरवंट, यालाच आपण अळी अवस्था असं सुद्धा म्हणतो, त्यानंतर कोशावस्था आणि प्रौढावस्था या 4 अवस्थेमधून त्याचं रूपांतर होत असतं. यालाच रूपांतरण असं म्हणतात. आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं पाहत असतो. सगळेच फुलपाखरं रुईच्या पानावर अंडी घालतात का? नाही. प्रत्येक फुलपाखरांचं अंडी घालण्याचं झाड हे वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या झाडावरती अंडी घालतात, वेगवेगळ्या आकाराची अंडी असतात. त्याच्यातून बाहेर पडणारा जो सुरवंट असतो त्या सुरवंटाचा आकार वेगवेगळा असतो, रंग वेगवेगळा असतो. काही सुरवंटाच्या अंगावर तर बारीक बारीक केससुद्धा असतात, काही लंबुकडे असतात, काही जाड असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुरवंट वेगवेगळ्या फुलपाखराच्या जातीचे असतात. या ठिकाणी काही फुलपाखरांचे प्रकार दाखवलेले आहेत. तुम्ही तुमच्या घरी काही धान्य साठवलेलं पाहिलं असेल. आपल्या इथं ज्वारी, गहू साठवण्यासाठी कोटीचा वापर केला जातो. कोटी माहिती आहे का, धान्य साठवण्याची कोटी. धान्य ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये साठवत असतो त्यावेळेस साठवत असताना त्या धान्यामध्ये, ज्वारी आणि गहूमध्ये कसल्याही प्रकारचे किडे नसतात, एकदम स्वच्छ असतं ते. साठवून ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी ती कोटी ज्यावेळेस उघडून बघतो, धान्याची कोटी ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस त्याच्यामधून आपल्याला बारीक 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 फुलपाखरासारखी किडे बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. काही ठिकाणी आळ्यासुद्धा आपल्याला दिसतात. हे कसं काय आले त्याच्यामध्ये? ज्यावेळेस आपण धान्य त्या कोटीमध्ये साठवत असतो त्यावेळेस त्या धान्यामध्येच अगोदरच बारीक 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 अंडी घालून ठेवलेली असतात. आपल्याला ती डोळ्यांनी सहजासहजी दिसत नाहीत. कोटीमध्ये ठेवल्यानंतर कोटीचं टोपण हे बंद असतं. त्यामुळं काय होतं, डब्यामधील हवा आणि उबदारपणा ह्याच्यामुळं काय होतं, त्या अंड्याला वाढण्यासाठी पुरेसं वातावरण निर्माण होतं आणि त्या अंड्यांमध्ये असलेल्या अळीचा त्या ठिकाणी जन्म होतो. नंतर पुन्हा त्याचंच पुन्हा कोश अवस्था होते, त्याचंच पुन्हा फुलपाखरूची अवस्था होते. मग ज्यावेळेस आपण तो डब्बा उघडून पाहू त्यावेळेसची त्याची जी अवस्था असेल ती अवस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं धान्यामध्ये सुद्धा जे काही कीटक असतात त्याच्यासुद्धा 4 अवस्था असतात: अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ. तर आज आपण
हा जो धडा पाहिलेला आहे या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याच्यामध्ये कोंबड्याची जी काही पिल्लं असतात यांचा जन्म अंड्यामधून होतो. पूर्ण वाढ झाल्यानंतर पिल्लू कवच फोडून बाहेर पडतं. फुलपाखरांच्या वाढीच्या 4 वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्याच्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. बिबळ्या कडवा नावाचं जे फुलपाखरू आहे हे रुईच्या पानावर अंडे घालतं, त्यालाच सुरवंट असं म्हणतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करतो, त्याला आपण कोश असं म्हणतो. कोशामधून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात आणि आकर्षक पंखसुद्धा असतात. धन्यवाद.